5 वाजता आपण सेमीफायनलचा पहिला चेंडू टाकणार आहोत. जॉली कामतगर टीम आणि चालू सामन्यातून विजेता वेलकम विनायक भाऊ पाटील. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख. सलामी जोडी हलक्या पावलाने मैदानामध्ये पोहोचलेली आहे. दोन्ही बंधूंची जोडी आहे. परशु पाटील आणि संदीप पाटील. वडूनगर आणि कारिवली म्हटलं की एकाच परिसरातील आजूबाजूचे दोन्ही टीम आणि रफ अँड टफ मॅच. कबड्डी असो की क्रिकेट नेहमीच या दोन्ही संघांनी चांगला खेळ केलेला आहे. बघूया मी मगाशीच उल्लेख केलाय सिनियर 40+ संघटनेमध्ये नंबर 2 आणि नंबर 3 ची टीम. 1 ची टीम बंद्रेमारुती काल्हेर या स्पर्धेतून बाहेर झालेली आहे. तर मात्र 2 टीम इथे हा स्पर्धेचा क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी तयार झालेत. चला चेंडूची लवकर निवड करा आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. उद्या स्पर्धेची तिसरी रजनी असेल आणि उद्या आपण कल्याण डोंबिवली आणि ठाणे परिसरातील संघ या स्पर्धेतून खेळताना पाहणार आहोत. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस. हार्दिक स्पोर्ट संदप आणि त्या जागेवर नक्कीच एक लॉट मध्ये थोडासा बदलाव असेल. कमाल ही केली दिनेश गायकवाडचा दामाली. कैलास धन्यवाद डीजे. पहिला चेंडू आणि स्क्वेअर लेग रिजनला चांगला झेल. फलंदाज बाद परशु गेट. इथे बघा मगाशी मी उल्लेख केला होता की संजय पाटीलला 7व्या क्रमांकावर. इथे मात्र संघनायकानं 3ऱ्या क्रमांकावर अगदी इथे संजय पाटीलला पाचारण केलेलं आहे. चांगला खेळाडू आहे. जय बजरंग कारिवली सिनियर 40+ संघामधून हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि सध्याच्या घडीला मास्टर 40+ मध्ये जॉईन आहेत पंच म्हणून. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या चेंडूवर पॉइंट रिझनला चेंडू ढकलून संजय पाटीलनं स्वतःच आणि जय बजरंग लवेश 11 कारिवली टीमचं अकाउंट ओपन केलंय. 1-1 चांगली स्पर्धा. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेची चर्चा तर होणारच आहे. एन्जॉय ग्रुपनं आपली मैत्री काय हे क्रिकेटच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. भिवंडीच्या तिन्ही 40+ संघटना हा चेंडू देखील अगदी फोर्स केलाय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला विद्येश पाटील. नक्कीच विद्येश पाटीलचं मी आज जवळून खेळ पाहिलाय. काय चांगली फिल्डिंग चांगली बॅटिंग देखील त्यांची आपण पाहिलेली आहे. चांगला झेल देखील या आधीच्या सामन्यातून त्यांनी टिपलाय. चांगली टीम इथे निवडलेली आहे. रघुनाथ स्मृती वडवणवघर. हा फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू चाललाय डीप स्लिपर कव्हरला. संजय पाटील यांच्या बॅट मधून हा सुंदर चौकार. आणि या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज या खेळाडूला आहे.
सरळ बॅटनं बॅक टू द बॉलर असा फटका केलेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला स्टॉप जरूर केले सँडीनं. धावा मिळतील 2. नक्कीच बिरू पाटील असेल, सँडी पाटील असेल, महेश काबूकर असतील, संजय पाटील असतील, त्यानंतर गोविंद पाटील, जे खेळाडू BPL स्पर्धा खेळलेत त्यांनी एक खेळपट्टीचा अंदाज बरोबर बांधलेला आहे आणि त्यांचा फायदा देखील त्या संघाला त्या खेळाडूंना झालेला आहे. हा चेंडू फलंदाजापासून दूर ठेवला होता. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली महेश काबूकर यांची. आणि हा पहिला चेंडू या पहिल्या पॉवर प्ले मधला डॉट आलाय आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती 1-8. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर जी परशु पाटीलची विकेट आली ना तिथून थोडासा दबाव झेललाय जय बजरंग लवेश 11 कारिवली टीमनं. टीम एकाच आजूबाजूच्या गावातील आणि नक्कीच दोन्ही टीमचा आज 10 टीम मधून चांगला खेळ राहिलाय. एन्जॉय ग्रुपची एन्जॉय ट्रॉफी कुठल्या गावामध्ये बाईक जाईल अंतिम विजेते संघाची आणि कुठला खेळाडू मालिकावीर राहील याचं उत्तर आपल्याला 20 तारखेला मिळेल. या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक ज्यांनी कंप्लीट केली आज दुसऱ्या रजनीमधून तो गोलंदाज झालाय जितू धुमाले. काल पहिली विकेट हॅट्रिक नक्कीच साईस खारबाव टीमच्या कुमार पाटीलनं कंप्लीट केली होती. 2 मॅच मधून त्यांनी 7 विकेट घेतले होते जितू धुमाले. ओव्हर नंबर 2 टेंबिवली स्पोर्ट टेंबिवली या संघासमोर जितू धुमालेनं या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. बघूया फलंदाज समोर संदीप पाटील आहे. भरपूर सामने एक खेळाडू आमने सामने खेळलेत. सिनियर 40+ खेळाडू आहेत. संदीप पाटील साठी हा चेंडू फटका फसलाय आणि ते झेल पप्प्या काबूकर मला वाटतं तिथे होते. डीप मिड विकेट रिझनला प्रयत्न जरूर चांगले केलेत. बघूया असं वाटलं होतं एक क्षणी की झेल हातामध्ये लपकलंय की काय. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये कठीण झेल होता. प्रयत्न चांगले केले होते. 2 धावेनं संघाची टोटल डबल अंकामध्ये 1-0. 10 धावा झालेत. संजय पाटील आणि संदीप पाटीलला ठाऊक आहे जितू धुमालेला कसं खेळायचं. वर द विकेट ना इथे देखील चेंडूला पुलचा फटका खेळायचा होता मात्र प्रॉपर टायमिंग साधता आला नाहीये. शरीराचा वेध घेतलाय आणि पंचांचा इशारा आलेला लेग बाईज. धावा येवत कसे येवत एक धाव खूप काही सांगून जाईल. 1-1 11 धावांचा आकडा लागलेला आहे. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. संजय पाटील साठी हा चेंडू 20 मध्ये चेंडू चाललाय अगदी काऊ कॉर्नर रिजनला. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. दबाव टाकलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या नक्कीच सँडी पाटील वर. जिथे 1 होते तिथे 2. 13 धावा 9 चेंडू मध्ये 13. जितू धुमालेनं या आधीच्या सामन्यातून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. त्या गोलंदाजाला 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च कराव्या लागलेल्या. तिथे लाईन चुकीची वाईटचा इशारा आलाय. महेश काबूकरनं चेंडू चांगल्या प्रकारे स्टॉप केलाय. नेत्रंजन पाटील अगदी शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय. तर संकेत शॉर्ट थर्डमॅनला आहेत. एसटी रक्षकाचे 2 केंद्रबिंदू. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. पॉइंट गल्लीमधून चेंडू अगदी डीप मधून उचललाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या ओव्हरमध्ये संदीप आणि संजयनं विकेट देखील थांबवून ठेवलेत. सिंगल डबल वर भर दिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 8
आणि दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये धावा आल्यात आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 म्हणजे 16 धावा लागलेत. हा चेंडू पुन्हा एकदा तेज तरा टाकलाय. लाईन चुकीची पाहायला मिळते. महेश काबूकर थोडेसे जितू धुमाल्यावर नाराज, कारण की आतापर्यंत 2 वाईट अतिरिक्त चेंडू टाकलेत. धावसंख्या 17. कारिवली आणि वडुणवघर नामी काफी आहे. दोन्ही चांगली टीम क्वार्टर फायनल आजूबाजूवाले, आणि असे असल्यावर दबाव असतो. प्रेक्षकांवर देखील दबाव, खेळाडूंवर देखील दबाव. आणि ते बॅटची कडा फलंदाज संजय पाटील करावा. मुनीश नाईक आणि मनीष घरात दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून खेळतात. जय बजरंग कारिवली नवीन 40+, मुनीश नाईक जितू धुमाले. शेवटचा चेंडू फेकतील. ओव्हर नंबर 2. इथे फटका बसलाय. बघूया. एसटी रक्षक महेश काबूकरनं झेल काबूमध्ये केलाय आणि सलगचा दुसरा विकेट जितू धुमालेच्या नावावर. फलंदाज बाद. आणि या स्पर्धेतून देखील एन्जॉय ग्रुपनं तेच केलाय. कोण घेऊन जाईल या 40+ फॉर्मेट मधून बाईक. एक बाईक वीर प्रशांत म्हात्रे झालेला आहे. सिनियर 40+चा अध्यक्ष चषक आपण पाहिला होता. डीडी ग्राउंड भिनार येथून किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित. त्या स्पर्धेतून भिवंडी तालुक्यामध्ये पहिली बाईक 40+ मधून जिंकणारा प्रशांत म्हात्रे हा चेरोबा 40+ कोण संघाचा खेळाडू ठरलेला आहे. आणि एन्जॉय ग्रुपचा बघूया मालिकावीर खेळाडू कोण असेल. भीरू पाटील. ओव्हर नंबर 3. नक्की संदीप पाटील फटका खेळले होते. एक सिंगल धाव येईल. भीरू पाटीलच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर धावसंख्या 18. 2 ओव्हर 1 चेंडू म्हणजे 13 चेंडूमध्ये 18 धावा आलेत. रफ अँड टॉप अगदी कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, या शंका नाहीये. हा चेंडू अतिशय अगदी चांगल्या लाईनत लेंथवर पाहिला आपण, तितका चांगला फटका देखील आणि चेंडू गॅप मधून फरार होतोय. सीमा पार येतोय चौकार. आणि या स्पर्धेचा 100वा चौकार कुंदन पाटीलच्या बॅट मधून निघालाय.
22 धावा लागलेत. हा चेंडू तेच तर्रार सोरलाय. बिरू पाटील जेव्हा नवीन 40+ क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा अगदी रणअप खूप लांबचं होतं. मध्यंतरी त्यांनी रणअपमध्ये थोडासा बदलाव केलाय. 3 चेंडूमध्ये 5, धावसंख्या 22. 15 चेंडू टाकलेत, आता 9 चेंडू बाकी आहेत. हा फटका इनसाइड आउट केलेत. बघूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. कुंदन पाटीलनं देखील या संपूर्ण सीझन मध्ये आपण पाहिलं तर जय बजरंग कारिवली सिनियर 40+ साठी अगदी मोक्याच्या क्षणी येऊन चांगली फटकेबाजी केलेली आहे. अध्यक्ष चषकामध्ये देखील हा संघ चॅम्पियन राहिला होता आणि त्या स्पर्धेतून कुंदन पाटीलनं चांगली फलंदाजी केली होती. धावसंख्या 24. हा चेंडू तेज तर्रार टाकलाय. वाईट यॉर्कर. काय कमालीची लाईन आणली. उंचीचा पुरेपूर फायदा बिरू पाटील उचलताना. सतरा चेंडू आणि 24 धावा. 3 फलंदाज बाद झालेत. परशु पाटील 0वर बाद झालेत. संजय पाटीलनं 11 बनवल्या. मुनीश नाईक 0वर बाद झालेत. संदीप पाटील खेळतायत 4 चेंडूमध्ये 4 वर. कुंदन पाटील खेळतायत 4 चेंडूमध्ये 6 वर. म्हणजे या इनिंग मध्ये आतापर्यंत बरेचसे डॉट बॉल देखील आलेत. हा फटका अगदी आपण पाहिला तर मिड ऑफ रिझन मध्ये पप्प्या काबूकर चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धाव. 3 ओव्हर 25. ओव्हरमध्ये 25. पहिल्या ओव्हरमध्ये महेश काबूकरचे 8, 1 विकेट. जितू धुमालीच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, 2 विकेट आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये बिरू पाटीलचे 8 म्हणजे 8चा पिछा. तिन्ही गोलंदाज. नक्की सिंगलना धावा आणि एक लेग बाईज आहे. 8 24 आणि 1 25. बघूया शेवटचा आणि अंतिम गोविंद पाटील. अगदी आपण इथे पाहिलं ना अशोक पाटील आणि राजेजी पाटील तर 4ही गोलंदाज हे विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमचे आहेत. नक्कीच गोलंदाज कुठले असो गाव एक आहे. गावाचा संघ एक खेळतोय ही आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच विद्येश पाटील चांगले गोलंदाज आहेत. नेत्रंजन पाटील देखील एक फिरकी गोलंदाज आहे. अजून भरपूर खेळाडू आहेत. मात्र 11 मधून संधी द्यायची कोणाला. वडूनगर म्हटले की कबड्डी देखील या गावातून चांगला खेळ खेळला जातोय. राजेश धाकले स्वतः इथे उपस्थित आहेत आपल्या टीमच्या बरोबर. गोविंद पाटील क्रमांक 4चं ओव्हर. इथे फटका बसलाय. बघूया एसटी रक्षक महेश काबूकर झेलच्या खाली आणि ते विकेटचं पतन. फलंदाज कुंदन पाटील झेलबाद. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट एसटी रक्षकासाठी देखील नित्यानंद मडवी जानमन टेंबिवली संघाच्या खेळाडूंना एक ट्रॉफी आणि गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे. नक्कीच आमच्या गुणलेखकांकडे मोठी जबाबदारी आहे. डॉट चेंडू प्रत्येक डॉटला 1 झाड. उत्कृष्ट झेलसाठी बक्षीस. त्यानंतर उत्कृष्ट एसटी रक्षकासाठी बक्षीस आणि मालिकावीर बाईक. म्हणजे एक गुणलेखकासाठी इथे खूप महत्वाची भूमिका आहे. नवीन फलंदाज जोगेन पाटील. जोगेन पाटील एक सिंगल धाव इथे कंप्लीट करताना बॅट कट होती. धावसंख्या झाली ती 26.
गोविंद पाटीलनं आतापर्यंत चौथ्या ओव्हरचे 2 चेंडू फेकलेत, 1 विकेट 1 सिंगल. आता संदीप पाटीलला जे काही करायचं आहे ते 4 चेंडूमध्ये आता संदीप पाटीलला करावं लागेल. नक्कीच मित्रांनो, या खेळाडूविषयी मी आवर्जून इथे उल्लेख करीन की एका सीझनमध्ये सलग 7 मालिकावीर विजेता खेळाडू आहे. नक्कीच जय बजरंग कारिवली सिनियर 40+ खेळाडू, सलग 7 मालिकावीर जिंकणारा हा एकमेव मला वाटतं 40+ खेळाडू असेल. बघूया गोविंद पाटील आणि संदीप पाटील असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू अगदी ऑन साइडला टोलवलाय विसेप मध्ये. बघूया इथे फिल्डिंग तर चांगली आहे. फलंदाज जोगेन पाटील धावचीत बाद. चंदन नाईक साठी थोडीशी फलंदाजीमध्ये संधी कमी मिळालेली आहे. या खेळाडूनं 2023-24 च्या BPL स्पर्धेतून तब्बल 114 धावा ठोकल्या होत्या. मात्र या सीझन मध्ये त्याला फलंदाजीसाठी खूप कमी वेळा संधी मिळालेली आहे. याचं कारण की संदीप पाटील चांगल्या लाईनमध्ये आहेत. एक सिंगल धाव लेगबायच्या स्वरूपात, धावसंख्या 28. शेवटचे 2 चेंडू आहेत. हा फटका बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडूला पाठवलाय मॅजिक बॉक्स मध्ये. षटकार. इशारा तर ऑनफिल्ड अंपायरने केलेला आहे. या तिसरे पंच ओम फोटो लाईव्ह च्या माध्यमातून दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं जाईल. आणि नक्कीच ते रिव्ह्यू देखील गमावलेले आहे. नो बॉल आहे. 2 धावा येतील. 1+1. धावसंख्या 36. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये मिलिंद पाटील, नक्कीच आमचे अनिल पाटील यष्टीरक्षक सध्या 12वे खेळाडूच्या भूमिकेत आणि विनायक पाटील देखील आहेत. मिलिंद पाटील आहेत. बघूया धावा तर बनलेत.
संदीपच्या बॅटमधून जो षटकार आला त्या षटकारानं नक्की जय बजरंग लवेश 11 कारिवली टीमच्या धावसंख्येला संजीवनी मिळालेली आहे. गोविंद पाटील फ्री हिट चेंडू असेल, बघूया. चांगला फटका इथे आपण पाहतोय. अगदी तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यानं चेंडूला घेतला आहे. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावेनं संघाची टोटल 38 आणि 39 धावांचं लक्ष क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडोनगर टीम समोर. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मॅन यांच्या माध्यमातून ऐकूया संगीत. नक्कीच पावसामुळे थोडंसं व्यत्यय आलं होतं. नक्कीच उद्या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसातून आपण पहिला स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत. जॉली कामतघर आणि चालू सामन्यातून विजेता. बरोबर 5 वाजता आपण सेमीफायनल सामन्याला सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मैदानामधून सुरू असलेला सामना आणि जॉली कामतघर. चला फलंदाज चला लगेच. नक्की जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे स्पॉन्सर आणि करता धरता बिल्डर किशोर भानुदास पाटील यांनी नक्कीच या स्पर्धेमध्ये जी टीम आपण पाहतोय जय बजरंग कारिवली लवेश 11 या टीमनं जर इंजॉय ट्रॉफीवर नाव कोरलं तर त्यांच्याकडून त्यांना पार्टी आहे. नक्की ते चांगलं व्यक्तिमत्व किशोरजी पाटील व्यवसायाने बिल्डर आहेत आणि नवीन 40+ संघाचे ते करता धरतायत. सलामीर जोडी
अगदी कायम आहे. महेश काबूकर आणि राजा पाटील. कारिवली टीम देखील एक कंप्लीट टीम आहे. 24 मध्ये 39 रोखायचे आहेत, तर या उलट वडूनगर टीमला या 24 मध्ये 39 बनवायचे आहेत क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी. चला खेळाडू मित्रांनो, लगेच सुरुवात करा आपण. 3:50 झालेली आहेत आणि अजूनही 4 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. चला गोलंदाज परशु पाटील फलंदाजीतून या क्वार्टर ऑफ फायनल सामन्यातून अपयशी ठरलेत. आता गोलंदाजीसाठी ते नवीन सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत संदीप पाटील. चांगला थ्रो. अगदी बघा चेंडू बघा, एसटी रक्षक चंदन नाईकच्या हातामध्ये थेट फेकलाय. ही फिटनेस आहे, सराव आहे. राजा पाटील आणि महेश काबूकर विक्रम स्पोर्ट वडूनगर टीम कडून हे दोन्ही खेळाडू 40+ क्रिकेट खेळत आहेत. 24 मध्ये 39. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. परशु नवीन 40+ मधून खेळत आहेत, तरी दोन्ही फलंदाज सिनियर 40+ मधून क्रिकेट खेळत आहेत. चला चला फिल्डिंग लावा लवकर. एसटी रक्षक चंदन नाईक अगदी एसट्यांना चिपकून आहेत. शॉर्ट फाईन लेग गली शॉर्ट थर्डमॅन. त्यानंतर नक्कीच पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर आपण पाहिलं तर एक मिड ऑफ. हा चेंडू चेंडूला अगदी लेटकट खेळले होते. राजा पाटीलनाच इम्प्रेस केलाय. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. चांगले अगदी इनसाइड आउटचे देखील फटके त्यांनी सजवलेत. दोन्ही फलंदाजांनी सिंगलनं आपले अकाउंट ओपन केलेत. 2 चेंडूमध्ये 2. फुल टॉस होता. चेंडूला स्केअर होते. विकेट खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू चाललाय सीमा पार. महेश काबूकर यांचा हा पहिला चौकार. थँक्यू डीजे. विवेक पंचांनी विमर्शसाठी 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. जाऊया आपण होम फोटो लाईव्ह टेक्निकल रूम मध्ये. स्कोरलेख पंचांकडून हा डेरस घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. 4 धावा येतील. नक्कीच अगदी चांगला निर्णय आलाय. 4 धावा. धावसंख्या 6. परशु पाटील 4 चेंडूमध्ये 6 खर्च केलेत. 3 चेंडूमध्ये 6 आलेत. सॉरी, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. महेश काबूकर चेंडू उडवलाय.
कवकोना रिजनला क्षेत्ररक्षक जज करतायत संदीप पाटील, फलंदाज बाद महेश काबूकर. अरे हो धन्यवाद डीजे. चेंडू अगदी की चेंडू बॅटच्या रडर मध्ये होता मात्र फटका बॅटच्या स्टिकरवर हा लागला होता. चांगला छेद विदेश पाटील यांच्यासाठी हा चेंडू खाली राहिला होता पडल्यानंतर. डॉट बॉल आलाय. काय परशु पाटीलनं तिसऱ्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर स्वतःला कमबॅक केलाय. त्यानंतर महेश काबूकरची विकेट आणि डॉट. तर शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 6 वर थांबलेली आहे. हा चेंडू देखील पायामध्ये टाकला होता. एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे. नक्की चेंडू बॅटला स्पर्श झालेला आहे. एक सिंगल धाव विदेश पाटीलच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 1-7. पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1 सिंगल. चांगली वापशी आहे. 18 चेंडू आणि 32 धावा. 3 ओव्हरमध्ये 32 च समीकरण येऊन थांबलंय. चला 3:57 मिनिटं झालेली आहेत. बघूया संदीप पाटीलला इथे दुसऱ्या ओव्हरसाठी पाचारण केलेले आहे. समोर फलंदाज नक्कीच आपण विदेश पाटीलला पाहतोय. नॉन स्ट्राईकला राजा पाटील आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये सँडी पाटील, बिरू पाटील, नेत्रंजन पाटील, नक्कीच अगदी पप्प्या काबूकर सारखे फलंदाज यांचं येणं बाकी आहे. 3 ओव्हर 32 संदीप पाटील आलाय. हा चेंडू अगदी वलवलाय, फिरवलाय. एक सिंगल धाव इथे विदेश पाटीलनं कंप्लीट केलेली आहे. एका धावेनं संघाची टोटल 8. आता 17 मध्ये 31. 17 चेंडू आणि 31 धावा. मॅच अगदी कट टू कट. शेवटच्या चेंडू पर्यंत कदाचित ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला मित्रांनो, प्रत्येक चेंडूवर आपण जास्त वेळ खर्चित करू नका. राजा पाटील साठी अगदी बुंदामध्ये चेंडू सोडला होता.
एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि ते विद्येश पाटील. बघूया दुसऱ्या धावेसाठी आपल्या घरामध्ये पोचलेत की नाही. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. 2 की 1 फलंदाज बाद की सेफ याचं उत्तर आपल्याला मिळेल. फलंदाज सेफ आहेत. 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. काय विद्येश पाटील धावले होते. जीवाचं रान केलं होतं. नक्कीच राजा पाटील स्ट्राईकवर असणं गरजेचं आहे. विद्येश पाटीलला देखील माहीत आहे की माझ्यापेक्षा राजा पाटील संदीप पाटीलच्या गोलंदाजीवर चांगली फलंदाजी करू शकतील. कारण की दोन्ही खेळाडू भरपूर वेळा सिनियर 40+ मधून आमने सामने खेळले असतील. 2 धावेनं संघाची टोटल पोचले ती 10 भर. आता 16 चेंडू आणि 29 धावा. चला चला मित्रांनो, अधिक वेळ आपण घेत आहे. प्लीज सहकार्य करा. इथे फटका उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. मिलिंद पाटील झेलच्या खाली येत आहेत. झेल तर दूरच राहिलाय. चेंडू चाललाय अगदी आपण पाहिलं तर डीप सीमारेषेच्या दिशेनं. धावा इथे 2. विद्येश पाटील हिट आणि फिट आहेत. फिटनेस चांगली आहे. 2 धावेनं आता संघाची टोटल 12. संदीप पाटीलच्या 3 चेंडूमध्ये 5 आणि परशु पाटीलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 7. इथे पावलांचा चांगला वापर. बघूया चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिझनला. सीमा पार राजा पाटीलचा षटकार. नदियों पार अगदी बॅटला चुंबन घेतलंय त्यानं. मोक्याच्या क्षणी आज षटकार आलाय. नक्की चंदन नाईक थोडेसे नाराज. 6 धावेनं आता धावसंख्येला आला आकार. धावा बनलेत 18 आणि आता शिल्लक आहेत 14 मध्ये 21. दहा चेंडू मध्ये 18 आणि आता उर्वरित 14 मध्ये 21. इथे बघूया एक सिंगल धाव. शॉर्ट टर्नमॅनला सोजन नाईक आहेत. इथे फलंदाज विद्येश पाटील. धावचीत बात. फलंदाज संदीप पाटील. दुसऱ्या ओव्हरचा 1 चेंडू बाकी आहे. संदीप पाटीलनं देखील या ओव्हरमध्ये धावा आतापर्यंत 12 खर्च केलेत. तेरा मध्ये 20. सामना अगदी 50-50 आहे.
इथून कुठलाही प्रेक्षक 100% सांगणार नाही की सामना आमच्या संघाच्या बाजूने आहे. तेरा चेंडू 20 आणि क्रमांक 4 वर संदीप पाटील. कमी गतीनं चेंडू सोडलाय. संदीपला ठाऊक होतं की येणारा फलंदाज माझ्या चेंडूवर आक्रमण करेल आणि अगदी त्यांनी फलंदाजाला ओळखून पारखून चेंडू सोडला होता. चांगला चेंडू. डॉट बॉल. 10च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये आता 20 धावा बनवायचे आहेत. स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडोनगर टीमला 2 ओव्हरमध्ये आल्यात 19 आणि 2 ओव्हरमध्ये शिल्लक आहेत 20. दोन्ही टीम इथून हार मानायला तयार नसतील. स्पर्धा तितकी मोठी आहे. सामना तितका मोठा आहे कारण की सामना जो जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये धडक मारेल. दोन ओव्हर 20. 4:06 अजून 2 ओव्हर आहेत आणि तिसरं ओव्हर खूप निर्णायक असेल. जितू धुमाले आले होते. बघूया इथे आता राजा पाटील आणि संदीप पाटील. येणाऱ्या फलंदाजीमध्ये जितू धुमाले देखील एक चांगली फलंदाजी करू शकतील. पप्प्या काबूकर आहे. संकेत देखील एक चांगला फलंदाज आहे. नेत्रंजन पाटील एक चांगला फलंदाज आहे. कागदोपत्री अगदी टीम स्ट्रॉंग आहे. मात्र प्रत्यक्ष जो खेळाडू चांगली कामगिरी करेल त्याची टीम मात्र विजयापासून दूर राहणार नाहीये. संजय पाटील 12 मध्ये 20. चला मित्रांनो. डावखुऱ्या फलंदाजासाठी संजय पाटीलनं चेंडू हातामध्ये घेतला आहे आणि हा फटका उंच आहे. मिड विकेट रिझनला झेलच्या खाली संदीप कडून चुकी पाहायला मिळाली. नक्की संदीपना झेल ड्रॉप केलाय. धावा देखील 2 खर्च केलेत. संजय पाटील नाराज आहेत. संदीप देखील स्वतःवर नाराज. डीप मिड विकेट रिझनला थोडेसे नक्कीच पुढे आले होते. 2 धावसंख्येने संघाची टोटल 21 आणि आता 11 मध्ये 18. चेसिंग इज कंपल्सरी. इथे बघूया पायचीची अपील. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील एक बायच्या स्वरूपात पूर्ण केलेली आहे. नक्कीच अगदी चंदन नाईकनं शॉर्ट मिड विकेट रिझन मधून चेंडू उचलीपर्यंत 2 धावा तिथे पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सँडी पाटील एक चतुर आणि चांगला फिट खेळाडू. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचा चालू सीझनचा आपण पाहिलं तर सँडीकडे संघनायक पद आहे. 23 झालेत. आता 16 पाहिजेत. 10 चेंडू 16 धावा. क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना. जो जिंकेल तो इंजो ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. इथे फटका तर उडवलाय. जोगेन पाटील आहेत. झेलच्या खाली चुकी होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज राजा पाटील OUT आउट. मुकेश नवीन फलंदाज
मैदानामध्ये संकेत जय बघूया कारिवली टीम आणि वडूनगर टीम दोन्ही टीम अगदी आजूबाजूचे आहेत आणि 16 काटोला 16 धावा 9 चेंडू 15 मध्ये आले 23 आणि उर्वरित 9 मध्ये 16 बनवायचे आहेत. जय देखील एक चांगला फलंदाज आहे. मोठ्या सामन्यातून जो दबाव झेलेल तो या सामन्यावर विजय संपादन करेल. नक्कीच आमचे एन्जॉय ग्रुपचे सर्व सदस्य सर्वांची अगदी उपस्थिती पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळते. चांगलं एकमेकाला सहकार्य करतायत. आणि हा फटका जयनं उडवलाय मॅजिक बॉक्सच्या दिशेनं. षटकार डोकून नक्कीच संजय पाटीलवर दबाव वाढवलाय. या 6 धावेनं संघाची टोटल 29. आता बनवायच्या 8 मध्ये 10 8 चेंडू 10 धावा. एका फटक्यानं पुन्हा एकदा सामना स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडूनगर टीमच्या बाजूने झुकवलाय. बघूया अजूनही सामना संपलेला नाहीये. 8 मध्ये 10 ते पुन्हा एकदा चेंडूला अस्केर विकेट केले. चेंडू सेफ लँड होईल. दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. संदीप पाटील चेंडूला उचलून फेकी पर्यंत 2 धावा इथे जयनं कंप्लीट केलेत. जयच्या या 2 चेंडूमध्ये 8 धावा आहेत ना, या खूप निर्णायक आहेत वडनोगर टीम साठी. आता 31 झालेले आहेत आणि 7 मध्ये 8 बनवायचे आहेत. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा आला वाईट. अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील संजय पाटीलला, कारण की आता 7 मध्ये 7 सोपी समीकरण. 32 धावा 7 मध्ये 7 आणि आज अजून एक धमाका तडाखा संजय पाटीलला ठोकलाय जयनं. या ओव्हर मधला दुसरा षटकार. खुश, ऑल टीम खुश आहे. आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करताना राजा पाटील ऑन स्क्रीनवर दाखवला जातोय. स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडनोगर टीमला मॅजिक बॉक्स च्या खाली अगदी एन्जॉय करतायत ही संपूर्ण टीम. आता 6 मध्ये 1 स्कोर इज लेवल आणि चेसिंग इज कंपल्सरी. पाहू शकता आपण ऑन स्क्रीनवर ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून हा खेळाडू कक्ष दाखवला जातोय. पप्प्या काबूकर खुश आहेत. गणेश पाटील ज्युनियर खुश आहेत. ऑल टीम तिथे आपल्याला पाहायला मिळते. काय जय आला आणि मॅचला आपल्या टीमच्या बाजूने घेऊन गेलाय. फक्त 3 चेंडू खेळला, 2 षटकार, 1 दुहेरी, 14 धावा त्यांनी ठोकल्यात. शेवटचा नियम टीम जोगेन पाटील 6 मध्ये 1 आणि सँडी पहिला चेंडू खेळतील. 6 मध्ये 1 आणि हा झेल टिपलाय संदीप पाटीलनं. फलंदाज आउट.
कोट वडोनगर संघाचा हा अष्टपैलू खेळाडू. भरपूर सामने आम्ही देखील खेळलो त्यांच्या समवेत. चांगले गोलंदाज होते, चांगले फलंदाज. एक काल असा होता की विक्रम स्पोर्टचा हा भरवशाचा खेळाडू. पाच चेंडू एक धाव. क्वार्टर फायनल आणि इथे हा दुसरा झेल. क्या बात है. 4 मध्ये 1 हॅट्रिक ऑन आहे. स्पर्धेची तिसरी विकेट हॅट्रिक जोगेन पाटील आपल्या नावावर करतील का? फलंदाज झालेत गोविंद पाटील. चार चेंडू एक धाव आणि फलंदाज गोविंद पाटील. नक्कीच इथे कारिवली टीम न देखील अजूनही हार स्वीकारलेली नाहीये. हॅट्रिक ऑन. पहिली विकेट हॅट्रिक कुमार पाटील, दुसरी विकेट हॅट्रिक जितू धुमाले आणि ते एक सिंगल धाव. क्वार्टर फायनल सामना जिंकून स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडोनगर टीम थेट सेमीफायनल मध्ये पोहोचलेली आहे. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय बजरंग. लवेश 11 कारिवली. अभिनंदन. राजाजी पाटील, अशोकजी पाटील, ऑल टीम. स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडोनगर. उद्या बरोबर 4:30 वाजता आहे मित्रांनो. 5 वाजता आपल्याला चेंडू टाकायचा आहे स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनल सामन्याचा. आणि दोन्ही टीम फायनल झालेत. ज्वाली कामतगार आणि स्वर्गीय रघुनाथ स्मृती वडोनगर या सामन्याचा सामनावीर. नक्कीच किंग मेकर, मॅच का हिरो जय, ज्यांनी 3 चेंडू मध्ये 14 ठोकल्या आणि हा सामना आपल्या बाजूने फिरवला, तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर. या तुलसीराम भाऊ आपलं देखील अभिनंदन. नक्की साईनाथ कारभारी एक खंदे समर्थक आहेत वडोनगर गावासाठी आणि वडोनगरच्या नक्कीच अगदी क्रिकेटच्या टीमसाठी व्यक्तिमत्व आपल्याला नेहमी पाहायला मिळते. देऊया आपण जयला सामनावीर ट्रॉफी. नक्कीच जे आम्हाला रोहिदास पाटील यांनी प्रस्तुत केली आणि राजेजी पाटील यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर आहे. अशोकजी पाटील आपण देखील पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. ट्रॉफी रोहिदास पाटील, गिफ्ट कैलास शेलार, मिथुनजी भोईर, त्यानंतर बिंदू पाटील, राकेश केने आणि कालराम म्हात्रे यांच्याकडून आमचे केपी कैलास पाटील मेडल देतील. गिफ्ट हॅम्पर देखील दिलेले आहे. प्रदीप पाटील आपण देखील पुढे या. नक्कीच एक देखील गिफ्ट हॅम्पर आहे. अभिनंदन जय आणि ऑल टीम. नक्कीच काय सामना जिंकलाय जय ना. आणि आजच्या या रात्रीचा खेळ संपलाय असं मी एन्जॉय ग्रुपच्या वतीनं इथे जाहीर करतोय. आपली सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय श्रीराम. आणि सर्वांनी मित्रांनो सावकाश घरी जा. कुठलीही घाई गडबड करू नका. अगदी आपला घरी आपला परिवार वाट पाहतोय.
आणि उद्या ठीक 5 वाजता आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. कालपासून आम्ही जेव्हा पहिला क्वार्टर फायनल झालेला आहे तेव्हापासून आम्ही सांगतोय की 5 वाजता आपल्याला सेमीफायनल चालू करायचं आहे. धन्यवाद.